फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. माझं नाव आहे वैजयंती सावंत. And hi friends, welcome back to my channel. This is Vaijanti Sawant and welcome you all to Vaiju Vlogs. So आजचा व्लॉग आहे ना, हा खूप युजफुल आहे, बजेट फ्रेंडली आहे आणि आपल्या किचनमध्ये ह्या गोष्टी, सगळ्यांच्या किचनमध्ये ह्या गोष्टी इझिली असतात आणि त्या गोष्टी आपण काही यूज करून आज एक हेअर ऑइल बनवणार आहोत. हेअर ऑइल म्हणजे कोकोनट हेअर ऑइल. मी आधीच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बोललेली की मी शॅम्पूज न्यू ट्राय करते, पण मी हेअर ऑइल फक्त कोकोनटचंच यूज करते. मी कुठचंच हेअर ऑइलसोबत एक्सप्लोअर नाही करत. पण आता पोस्ट डिलिव्हरी माझे हेअरफॉल खूप प्रमाणात होतोय आणि ते आपली लॅक स्ट्रेस, एन्झायटी, झोप नाही मिळण्यामुळे आणि पर्सनल हॉर्मोनल चेंजेसमुळे प्रत्येकाच्या हेअरफॉल्स होत असतो, काही ना काहीतरी इश्यूज असतात. पण पोस्टपार्टममध्ये हेअरफॉल खूप होतं आणि माझा हेअरफॉल पोस्टपार्टममध्ये खूप भयंकर झालाय. म्हणून मी हेअर लेंथ कट करत गेली. अदरवाईज माझी हेअर लेंथ खूप होती, पण डेन्सिटी कमी झाल्यामुळे मी ते हेअरफॉलची लेंथच कट करत गेली, कारण ते बरं नाही वाटत. हेअरफॉल सगळीकडे हेअरफॉल असतो ना, ते बरं नाही वाटत. सो आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी, हेअर ऑइलची, एक नुस्खा जो असतो ना, आजीचा नुस्खा असतो, आपण तो प्रत्येकजण काही ना काहीतरी ट्राय करत असतो. सो मी तो एक म्हणजे मी काही दिवसांपासून बनवते, म्हणजे काही महिन्यांपासून मी बनवते. मी तो वीकली बनवून ठेवते किंवा 2 वीक्स 3 वीक्स असा बनवून ठेवते, कारण जरी वीकली बनवला तरी पण ते लक्षात राहत नाही आणि तेवढा कधी वीकेंडला वेळसुद्धा भेटत नाही. आपलं दुसरं काही कामं असतात, म्हणून आपण ते हेअर ऑइल बनवायला वेळ नाही भेटत. सो म्हणून हा हेअर ऑइल तुम्ही इझिली बनवू शकता आणि खूप म्हणजे याच्यात काहीच ब्रँडिंग नाही, काही महाग गोष्टी लागत नाहीत, काही तुम्हाला महाग गोष्टी घ्यायच्या गरज नाही आहेत. फार कमी काही गोष्टी असतात आणि स्वस्त आहेत, बजेट फ्रेंडली आहेत आणि युजफुल आहेत. ह्याचं काहीही काय म्हणतात साईड इफेक्ट नाही होणार, ह्याची मी गॅरंटी देते. नो साईड इफेक्ट, नो एक्सपेन्सिव्ह थिंग्स, बजेट फ्रेंडली आणि सगळ्यांना सुटेबल, सगळ्यांच्या हेअरसाठी सुटेबल आहे. आणि हे तुम्ही वापरल्याने, आणि हे असं नाही की तुम्हाला रोज बनवायची गरज आहे, तुम्ही बनवून स्टोअर करू शकता, इझिली स्टोरेबल आहे. आणि ह्याच्यासाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकोनट हेअर ऑइल आहे. तर आपण आता टाइम वेस्ट न करता सरळ रेसिपीकडे जाऊया, जी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. सो मी काही गोष्टी दाखवते ज्या मी हेअर ऑइलमध्ये घालणार आहे. ओके, सो फर्स्ट म्हणजे कोकोनट हेअर ऑइल. सो तुमचं जे कुठचं कोकोनट हेअर ऑइल आहे, हे माझ्या एका कझननी तिच्या गावी मालवणात राहते, तर त्यांची खूप नारळाची झाडं आहेत, तर तिच्या फादर इन लॉ, तिच्या सासऱ्यांनी हे हेअर ऑइल बनवलं होतं. ही पूर्ण भरलेली बाटली होती आणि तिने मला खूप देत होती, तर मी तिच्याकडनं फक्त ॲटलिस्ट ही बॉटल आणली. आणि मी हे जे एवढं संपलं आहे त्याचं मी जे हेअर ऑइल तुमच्यासोबत, जी हेअर ऑइलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तीच मी बनवून वापरत आली आहे. आता मी विचार केला की मला ते हे हेअर ऑइल बनवल्यामुळे मला ह्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसले, नो साईड इफेक्ट, म्हणून मी ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. आता हे जे एवढं राहिलं आहे, आता त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवते. हे फर्स्ट इन्ग्रेडियंट, मेन इन्ग्रेडियंट इज कोकोनट हेअर ऑइल. सेकंड, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हे हार्डली 45 रुपीजचं आहे. ह्याच्यापेक्षा छोटी बॉटलसुद्धा येते, मोठी बॉटलसुद्धा येते. एरेंडेल तेल, कॅस्टर ऑइल मी बघू शकता, म्हणजे याच्याने तुम्हाला कळेल की मी किती यूज केलेलं आहे ते. सो एरेंडेल ऑइलसुद्धा. नंतर तिसरं जे आहे ते मी हे महाभृंगराज ऑइलसुद्धा घेतलं आहे. हे सुद्धा तुम्ही बघू शकता, एवढी बॉटल संपलेली आहे. सो मी ह्या रेसिपी बनवलेली आहे, यूज केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले आले, म्हणून मी तुमच्यासोबत अगेन सांगते की ते शेअर करते. ओके, सो महाभृंगराज ऑइल. आणि मग हे एक रोजमेरी एसेन्शियल ऑइल. सो हे खादी कंपनीचं आहे. बाकीचे रोजमेरी एसेन्शियल ऑइल खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, पण खादी कंपनी ब्रँड खूप चांगला आहे आणि तुम्ही ओरिजिनल बघून हे खूप एसेन्शियल ऑइल्स आहेत. लॅव्हेंडर आहे, युकॅलिप्टस आहेत, खूप प्रकारचे एसेन्शियल ऑइल्स आहेत. ते सुद्धा तुम्ही यूज करताय, ते सुद्धा तुम्ही ह्या रेसिपीमध्ये घालू शकता. पण माझ्याकडे तर मी सध्या हेच यूज करते आहे, कारण मी जसं सांगितलं माझा प्रचंड हेअरफॉल होतो, पण मला बाकीचे कुठचे ऑइल्स एक्सप्लोअर नाही करायचे होते. सो दिस आर द व्हेरी बेसिक थिंग्स आणि ह्याचे रिझल्ट खूप जुन्यापासून ऐकत आलो आहेत चांगले. सो म्हणून मी हे काही प्रोडक्ट्स वापरते, बस एवढेच. महाभृंगराज हेअर ऑइल हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, नाही तर नका घालू. हे पण काही महाग येत नाही. आय गेस ह्याची प्राइस काय
145 रुपीजला आहे ही छोटी बॉटल, पण ही ऑप्शनल आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि हे मी आता घालणार नाही आहे, हे जेव्हा मी लावणार तेव्हा ह्याच्यातले काही ड्रॉप्स मी घालणार आहे. सो इट इज कम्प्लिटली ऑप्शनल. अदरवाइज द मेन इन्ग्रेडियंट इज कोकोनट हेअर ऑइल, खादी एसेन्शियल ऑइल, रोजमेरीचं मी घेतलं आणि कॅस्टर ऑइल. ओके, सो विल स्टार्ट द रेसिपी विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम. होऊ द्या. खोबरेल तेल आहे आणि मग मी ह्याच्यात मेथी दाणे घालणार आहे. आता ते थोडं थोडं गरम होऊ दे. मग आता आपण ह्याच्यात मेथी दाणे घालूया. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या आणि मग मी त्याच्यात घालणार आहे मेथी दाणे, करी लीव्स. हा मी कांद्याचा ज्यूस म्हणजे कांदा मिक्सरला लावून त्याचं गाळून घेतला आणि त्याचा ज्यूस बनवून घेतला आहे. तर मी ह्याच्यात तुम्हाला रेसिपी दाखवली की आपण जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तुम्ही तेल गरम करा. मग त्याच्यात मेथी दाणे घातले आणि मग गॅस बंद केला आणि मग त्याच्यात करी लीव्स घातले. त्यात तुम्ही हिबिस्कसची फुलं, लाल फुलं असतात ती सुद्धा घालू शकता. ती पण हारवाल्याकडे तुम्हाला इझिली तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये भेटतील, ती सुद्धा घालू शकता. वेदर खूप छान होतं कारण ना खूप पाऊस पडत होता. सो म्हणून मी तुम्हाला माझ्या खिडकीमधून जे वेदर दिसते ते दाखवते. आता हे जे तेल आहे हे पूर्णपणे थंड झालं आहे आणि ह्या कंटेनरमध्ये मी आता ते तेल ठेवून देणार आहे. तुमच्याकडे ग्लास कंटेनर असेल तर ते वापरलात तर बेस्ट. माझ्याकडे हे आहे, ह्याच्यातच मी ठेवते म्हणून मी हे यूज करते आहे. रोजमेरी एसेन्शियल ऑइल घालते आहे. सो आता मी हे खादीचं रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे काही ड्रॉप्स माझ्या या बॉटलमध्ये घालते आहे. तुम्ही जेव्हा लावताना अप्लाय करतानाही घालू शकता आणि तुमच्याकडे अजून कुठचे एसेन्शियल ऑइल्स असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मी कॅस्टर ऑइलसुद्धा ह्याच्यात मिक्स करून ठेवते आहे. तुम्हाला हवं तेवढं कॅस्टर ऑइल तुम्ही घाला. जसं मी आधी सांगितलं महाभृंगराज इज कम्प्लिटली ऑप्शनल, पण माझ्याकडे आहे आणि मला त्याचे चांगले बेनिफिट्स दिसले म्हणून मी ते घालून ही बॉटल तयार केली. सो मी जे ऑनियनचं पल्प दाखवलेलं ते मी ह्या डब्यामध्ये आता स्टोअर करणार रेफ्रिजरेटरमध्ये. तुम्ही वेगळं ठेवणार, तुम्ही मिक्सही करू शकता पण त्याचं स्ट्रॉंग स्मेल असतो आणि खराब होण्याचे चान्सेससुद्धा आहेत म्हणून मी ती रिस्क घेणार नाही आणि मी ते वेगळं स्टोअर करणार आहे. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा खूप युजफुल आहे, बजेट फ्रेंडली आहे, विथ नो साईड इफेक्ट्स, नो एक्सपेन्सिव्ह थिंग्स. इझिली हे किचनमध्ये ज्या गोष्टी भेटतात त्याच्याने हा आपण हेअर ऑइल बनवला आहे. आणि नक्कीच हे जे केसचे बघा, नाही तर असे केले तरीही केस गळायची, तर ती आता नाही आहेत. आणि आय होप की माझे हेअरफॉल्स 0% हेअरफॉल होईल, विच इज व्हेरी रेअर. की आताच्या ह्या लाईफस्टाईलमध्ये केस ही सगळ्यांची गळतातच, वेदर यू यूजिंग व्हॉट काइंड ऑफ शॅम्पूज अँड हेअर केअर्स अँड एनिथिंग्स. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. टिल देन आपण नेक्स्ट फ्रायडेला परत एका नवीन आयडियासोबत आपल्या व्लॉगमध्ये भेटू. सो दिस इज वैजयंती सायनिंग ऑफ. बाय बाय.